आणखी एक मोठी बातमी आहे। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे। पर्यटकाच्या मोबाईलमध्ये ही घटना कैद झाली आहे। झिप लाईनवर पर्यटकाचा सेल्फी व्हिडिओ समोर आला आहे। खाली गोळीबार सुरू होता आणि त्याच वेळेला या पर्यटकाने सेल्फी व्हिडिओ घेतलेला होता। व्हिडिओमध्ये पर्यटक धावताना दिसून येत आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। त्या दिवशी म्हणजे 22 तारखेला नेमकं काय घडलं होतं याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। झिप लाईनवर हा पर्यटक वरून चाललेला होता आणि त्यावेळेला तो सेल्फी व्हिडिओ काढत होता। मात्र त्याच वेळेला खाली त्या ग्राउंडवर व्हॅलीमध्ये नेमकं काय सुरू होतं, कशा पद्धतीने पळापळ सुरू होती त्याची कल्पना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकेल। हे जे पर्यटक आहेत ते धावत सुटले होते, तर दुसरीकडे जे टेररिस्ट या ठिकाणी होते, दहशतवादी या ठिकाणी होते, ते मात्र गोळीबार करत होते, त्या लोकांना त्रास देत होते। त्यांचा एक प्रकारे परेड त्यांनी घेतलेली होती या दहशतवाद्यांनी। तेव्हाच हा जो व्यक्ती आहे, हा जो पर्यटक आहे, त्याचं झिप लाईनिंग सुरू झालं होतं आणि त्यावेळेला झिप लाईनिंगमध्ये जेव्हा वर जातो माणूस त्यावेळेला एक कुतूहल असतं आणि त्यामुळे एक सेल्फी व्हिडिओ काढला जातो। हा सेल्फी व्हिडिओ ही व्यक्ती काढत असताना खाली मात्र ग्राउंडवर नेमकं काय सुरू होतं 22 तारखेला दुपारच्या सुमारास त्याची कल्पना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? हा एक्सक्लुसिव्ह असा हा व्हिडिओ 22 तारखेला पहलगाम मधील व्हॅलीमध्ये नेमकं काय घडलेलं होतं हे दाखवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये हे सगळं दिसतंय। बरोबर आहे। गेल्या 22 एप्रिल रोजी दुपारी 2:30 दरम्यान जो निष्पाप पर्यटकांना वरती हल्ला करून, दहशतवादी हल्ला करून त्यांचा जीव घेतला, त्या हल्ल्याची विदारकता या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, हा व्हिडिओ जो आहे, पर्यटक हा ज्या पद्धतीनं एका टोकावरून जो झिपलाईन सुरू करतो, तो झिपलाईन सुरू करताना जेव्हा मध्यभागी येतो तेव्हा दिसते आपल्याला आजूबाजूला ज्या पद्धतीने पर्यटकांना गोळ्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या पूर्ण याची दाहकता या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे हा पर्यटक जरी आनंद व्यक्त करत असताना पण जमिनीवरती ज्या पद्धतीनं हाहाकार माजला होता आणि जवळपास 26 पेक्षा जास्त पर्यटक, निष्पाप पर्यटक यांचा जीव गेला होता। या निमित्ताने हा व्हिडिओ पहिल्यांदा पुढे आलेला आहे आणि या निमित्ताने आपल्याला कळतंय की त्या दिवशीची विदारकता किती होती। अनेकांना माहिती नव्हतं की जमिनीवरती काय सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं अनेक घडामोडी या दिवशी घडल्या आणि त्या दरम्यान ज्या 26 लोकांचा जीव गेला, त्यांची ही आपबीती, त्यांच्या कुटुंबाची आपबीती अतिशय दुःखदायक आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। बैठो, पैर लंबा करो। तर आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला गोळ्यांचा आवाज येतोय, तर खाली जमिनीवर काही पर्यटक धावताना दिसत आहेत। 1-2 पर्यटक हे पडल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। ही व्यक्ती जी झिप लाईनिंगचे या ठिकाणी आनंद लुटत होती, त्या व्यक्तीला कदाचित कल्पना नसेल जमिनीवर नेमकं काय सुरू आहे आणि आपला व्हिडिओ बनवण्यामध्ये ही व्यक्ती मग्न असल्याचं दिसतंय। मात्र जमिनीवर नेमकं काय सुरू होतं ते आपल्याला बॅकग्राऊंडमधून समजतंय। गोळ्यांचा आवाज सुद्धा येतोय।